तुम्ही भरपूर खत औषध अगोदर लय वापरलेलं सोडले असेल. पण असे कधीच वाटलं नाही आम्हाला काळुकी बिळुकी. काय बोलताय? आता पोत एवढं लावलं पण कधीच एवढी वाढ नव्हती. कधीच नाही, कधीच नाही वाटलं आम्हाला. पण या वर्षी या वाटले वर्षी ना ते औषध सोडले ते एकदम काळुकी बिळुकी वाढ बीड एकदम कम्प्लीट सगळं. एकदम कम्प्लीट. एक नादच नाही करत बरं त्या औषधाचा. एकच म्हणजे नंबर. वापरलं पाहिजे का सर्व शेतकऱ्यांनी? वापरलं म्हणजे वापरलंच पाहिजे ते. वापरलंच पाहिजे. हा आता जर गिलक्यामध्ये बघितले तर खूप रोग येतात, बरोबर ना? हा आता 25 दिवसाचा प्लॉट आहे, एकही फवारणी केली का? नाही 2च फवारण्या केल्या फक्त. म्हणजे 25 दिवसामध्ये 2च फवारण्या 2च केल्या. केल्या. हा आपलं ते क्रॉप शील्ड आणि ग्रीन शील्ड हा ते फवारलं, वरून सोडलं होतं मारलं होतं. वरतून मारलं तर हा वरून एक नंबर रिझल्ट एक मिळाला. नंबर काळुकी बिळुकी पत्ती बित्ती एकदम कडक. नादच नाही करायचा नादच नाही करायचं परत. ऑर्गॅनिक कार्बनचा. हा आता इथं जर बघितलं तर आपण बाग लावले रूट, रूट लावले. बरोबर ना? रूटला लय फरक पडला. लय फरक पडला. एवढी वाढच नव्हती रूटची सुद्धा. हो ना? काडी बिडी एकदम त्याची पत्ती एकदम कडक होऊन गेली मस्त. म्हणजे आंतरपीक तुम्ही गिलके लावले. दिलके लावले त्याच्यात. आता किती गिलके टोटल क्षेत्र? 1 एकर आहे. 1 एकर आहे. हा आता गिलक किती वर्षापासून करता आपण? मला 10 वर्ष झाले तसे दिलके करतो पण असे नाही पाहिले आपण दिलके कधी. एवढे वाढ बीड. भारी रिझल्ट? इतके भारी रिझल्ट आहे त्याचे. शेंडा बिंडा एकदम पत्ती बित्ती एकदम कडक चालत ना. आता कसं गिलक भारी का एकदम? एकदम भारी पत्ती बित्ती एकदम कडक. बाळ्या बिळ्या सगळं कम्प्लीट शेंडा बिंडा चालू सगळं लय भारी. समजा लय भारी. लय लय म्हणजे एवढे औषध सोडले पण कधी वाटलं नाही आम्हाला. हा ना? पण ते औषध सोडले ना तस पाहून पत्ती बित्ती एकदम शेंडा बिंडा सगळं चालू आहे एकदम. आता हे बाग लावले का गिलक लावले तुम्ही? दिलके लावले डोगरे लावले त्याच्यात. म्हणजे आता बाग कमी आणि गिलके जास्त दिसू दिलके राहिले. जास्त आहे. हा आता इकडे जर बघितली माग तर एक सारखी वाढ आहे सर्व इकडे. एकसारखी काहीच बदल नाही. शेंडा एकदम कम्प्लीट आहे मोठा. आणि कीड वगैरे अजिबात नाही का? काहीच नाही ते औषध सोडलं पाहून. आम्ही दुसरे औषध मारले नाही डायरेक्ट. काय बोलताय? तेवढेच औषध मारले फक्त. खर्च कसा आहे? खर्च या औषधापेक्षा तो लय खर्च व्हायचा. या औषधात काहीच खर्च नाही. काहीच खर्च नाही. काहीच खर्च नाही. एकदम निवांत शेती का आता? एकदम म्हणजे आता तुम्हाला टेन्शनच नाही कसलं? काही टेन्शन नाही. आम्ही दुसरे औषधं मारते नाही आता ते म्हणजे- औषध सोडून. आता हा ना? एकदम खत्री रिजल्ट. आम्हाला ते दुसऱ्याच्या औषधाची गरज नाही आता. इतके भारी औषध आहे ते. हा ना? आता जे शेतकरी टोमॅटो लावता, गिलके लावता, दोडका लावता त्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? वापरलं पाहिजे की? वापरलं पाहिजे. वापरलं तर लय भारी. फुटवा बिटवा काळुकी बिळुकी तंबाट एकदम भारी राहते ना. हा ना? वापरलंच पाहिजे ते फुटव्यासाठी पण. फुटवा फुटव्यासाठी एकदम एकच नंबर फुटवा. एकच नंबर एकच फुटवा. नंबर. आता इथं जर बघितलं तर खालपासून वरपर्यंत एकसारखं पाणी, बरोबर ना? सगळं एकदम कम्प्लीट आहे. हा ना? वाढ बीड काहीच त्याच्यात हरकत नाही. आता शेड्यूल कसं तुम्ही वापरता? ते 2.5 लिटर सोडतो आम्ही कार्बन कार्बन. आणि बॅग आणि 4 किलो 4 किलो. हा ग्रीन लाईफची बॅग हा दर किती दिवसाला? ते 10 दिवसाला कंपल्सरी का? कंपल्सरी 10 दिवसाला न चुकता? न चुकता. आता मातीमध्ये काय बदल झाला आपल्या? माती म्हणजे मऊ राहते. मुळी बिळी एकदम कम्प्लीट चालते. बोकर राहते जागा एकदम. एकदम. आता तुमचा आत्मविश्वासच सांगतो का एक नंबर रिझल्ट मिळाले? एक नंबर रिझल्ट म्हणजे लय भारी रिझल्ट त्याचा. लय भारी. मुळी बिळी ते एकदम कम्प्लीट चालत त्याच्या खाली एकदम कम्प्लीट एकदम. आता शेती किती असेल? मला 10 एक बिघे आहे. 10 एक बिघे. हा अच्छा, बर. म्हणजे आणि आता तुम्ही वापर करून किती दिवस झाले तुम्हाला हे? आता हे मला आता महिना नाही होईल अजून. महिन्याने होईल? महिना सुद्धा नाही होईल. 25 एक दिवस झाले असेल. 25 एक दिवस झाले. हा. म्हणजे आज एकदम समाधानी का तुम्ही? समाधानी म्हणजे टेन्शनच नाही आमच्या डोक्याला. ते सोडून एकदम भारी. म्हणजे परत नादच नाही करायचा त्याचा. ऑर्गॅनिक कार्बनचा काहीच एकदम भारी त्याचा सुद्धा. नादच नाही करायचा. नादच नाही करायचा. आता वरतून तुम्ही पत्तीसाठी ग्रीन शील्ड वापरलं तर पानामध्ये काय फरक जाणवला? पाना म्हणजे काळुकी बिळुकी एकदम कम्प्लीट निरोग पांढरा राहतं त्यानं. दरवर्षी काय समस्या यायची? दरवर्षी म्हणजे कुठं पिवळं कुठं ते असं सारखं नव्हतं राहत. आता पूर्ण हिरवागार आहे का? पूर्ण हिरवागार आहे डायरेक्ट. आता तुम्ही गॅरंटीच घेऊ शकता direct. गॅरंटी म्हणजे आता त्याचं नादच नाही करायचं गॅरंटी घ्यायपेक्षा. इतकं भारी रिझल्ट भेटला आम्हाला त्याचा गिलक्यासाठी. दिलक्यासाठी. आता आई थ्रिप्स वगैरे खूप येतात, रस शोषक किडी, बरोबर ना? हा या वर्षी जाणवलं का? काहीच नाही. थ्रिप्स नाही काहीच नाही त्याच्यावर. त्याला काय तुम्ही वापरलं तर क्रॉप शील्ड? हा कॉपशील त्याचे काय रिझल्ट मिळाले तुम्हाला? तेल भारी. ती 1 लिटरची बाटली होती. 1 लिटरची बाटली. 1 लिटरची. म्हणजे एक नंबर रिझल्ट एक नंबर. वरून काळुकी पत्ती त्यांना बाहेर राहते वरून मारलं. है ना? घरचे आज समाधानी आहे का? एकदम काहीच नाही. पाहिलं सुद्धा नाही ती मी असले होते. इतकं भारी म्हणे रिझल्ट. पाऊस कसा चालू आहे? पाऊस
एवढा राहतो परत त्या टेन्शन नाही औषध मारलं किती राहू द्या पाऊस त्याच्यावर काहीच बेव नाही त्याला काहीच बेव नाही, काहीच नाही म्हणजे निवंत झाली शेती आज. एकदम निवंत डोक्याला ताणच नाही राहिला. हा ना. आता मला सांगा, तुम्ही सुरुवातीला ज्यावेळेस लागवड केली त्यावेळेस बेसल डोस मध्ये किती बॅग टाकल्या त्या? त्या 5 बॅगी 5 बॅग टाकल्या त्या 5 बॅगी बेसल डोस मध्ये. हा अच्छा. आणि कार्बन किती सोडलं तर? 5 लिटर 5 लिटर सोडलं हा. तर. म्हणजे सर्व शेड्यूल नुसार वापरताय हा डायरेक्ट 10 दिवसाला 10 दिवसाला कम्प्लीट. हा. फवारणीचा खर्च कमी झाला का? फवारणीचा खर्च म्हणजे लय ताण वाचला आमचा तो. नाही ते आणा ते आणा हे आणा ते आणा ते मारा काहीच फरक नव्हता पडत त्यानं. वैतागले ते तुम्ही? वैतागून गेलतो आम्ही. आता वाटतं का भविष्य या? आता भविष्य म्हणजे लय भारी शेती करणं आता मजा वाटते आता शेती करायला. मज्जा वाटते ती. मग औषध म्हणजे असं कदरून गेलतो इकडे पैसे घाला तिकडे घाला त्याच्यात माझ्या आता औषध सोडले पण डोक्याला ताण हटला एकदम एकदम टेन्शन नाही राहिलं डोक्याला टेन्शन नाही राहिलं. काहीच नाही. हा आता आज जर बघितलं तर रासायनिकनी शेती खराब होऊ राहिली, दुष्परिणाम होऊ राहिले. नाही जे शेतकरी रासायनिक वापरता हा त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? तर चांगले वापरा औषध हेच वापरा पण दुसरे नका वापरू हे वापरले तर चांगलं राहतं. पत्ती बित्ती शेंडा बिंडा काळुकी बिळुकी एकदम कम्प्लीट राहतं त्यानं. एकदम हा टेन्शन नाही खर्च कमी. खर्च कमी आहे. हा. आता 25 दिवसाचा प्लॉट झाला बरोबर ना? हा आतापर्यंत तुम्हाला खर्च किती आला? 5,000 फक्त फक्त 5,000 आला. म्हणजे एकदम कमी खर्च आलाय. एकदम कमी खर्च नाही तर 10 आणि 11,000 नव्हत नव्हतं आम्हाला. काय बोलताय? मग आता एवढं खर्च करून उपयोग तरी फरक नव्हता पडत. आता हे औषध तुमच्याकडून घेतले ते 5,000 खर्च आला मला फक्त. म्हणजे पैसे पण शिल्लक राहायला लागले. पैसे शिल्लक राहिले एवढे तिकडे घालायचे तर एवढे कमी खर्चात होऊन गेलं माझं. कमी खर्च होऊन हा. गेला. अच्छा. आता इथं जर बघितलं तर खाली आपण डॉगरेज पण लावले आपण बरोबर ना? हा इथे आणि गिलके पण आहे. काय बोलत? दिलके म्हणजे दिलक्याचं भारी डोगरेचं एकदम भारी काळुकी बिळुकी पत्ती बित्ती काडी बिडी एकदम काळुकी त्याची पण म्हणजे दोघांना रिझल्ट मिळाले आपल्याला. दोन्हीला रिझल्ट हा, एकदम भारी. एकदम भारी. आता वाटतं का बुवा हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर शेती सोपी होईल? शेती म्हणजे लय भारी वापरलं ना लय भारी शेती मस्त असे माती काळुकी बिळुकी ते पोखर राहते ना खालून माती मुळी चालते ना त्यानं मुळे चालते. एकदम भारी आहे ते. एकदम भारी. वापरलं पाहिजे प्रत्येक. वापरलं पाहिजे ते 10 दिवसाला वापरलं पाहिजे पण रेग्युलर द्यायचं. रेग्युलर. कार्बन ग्रीन लाईट हा दोन्ही द्यायचे. दोन्ही द्यायचे. चालेल चालेल. खूप छान माहिती दिली. तुमचं नाव सांगा. जीवन सुखदेव वाळके अच्छा. तालुका? निफाड नाशिक.